पीडित कुटुंबाचे जे प्रकार झाला आहे ते त्यांच्या पण कानावर गेलेलं आहे। ज्यावेळेस मी फोन लावला त्यावेळेस CM साहेबांना त्याच्यात SIT नेमली असं या ठिकाणी सांगितलं। मी CM साहेबाला एवढी विनंती केली, SIT नेमली, संबंधित अधिकारी तो निलंबित करण्यात आला आहे। परंतु ज्यावेळेस ह्या मुलीला जो काही अत्याचार अन्याय होत होता ती सतत वरिष्ठाला लेखी त्या ठिकाणी तक्रार करून कळत होती। वरिष्ठ अधिकारीसुद्धा ह्या घटनेला तेवढे जिम्मेदार आहे, जेणेकरून त्यांनी त्या ज्यावेळेस जर पाठीशी घातलं नसतं तर ही घटना कदाचित टळली असती अशी मी त्यांना विनंती केली। त्यांनी मला सांगितले की संबंधितासुद्धा त्या ठिकाणी चौकशी होईल आणि सगळ्याला त्या ठिकाणी आरोपी म्हणून या ठिकाणी सहआरोपी म्हणून केले जाईल। पीडित कुटुंबाला काय आश्वासन दिलं, त्यांचं म्हणणं काय मुख्यमंत्र्यांना सांगितलं? मी पीडित कुटुंबाचं एवढंच म्हणणं आहे की आमच्या झालेल्या ह्या ज्या घटनेबद्दल ह्याच्या सर्वशी असणारे जिम्मेदार जे कोणी अधिकारी आहेत ते तर ऑलरेडी सस्पेंड त्यांनी त्या ठिकाणी केलेले आहेत, परंतु त्याच्या पाठीमागं जे काही त्यांना म्हणजे सपोर्ट करणार आहेत किंवा पाठीशी घालणार आहेत त्या संदर्भात बी तिथं वाचा फुटावा अशी मी त्या ठिकाणी त्यांची मागणी होती। तेच पण CM साहेबाच्या त्या ठिकाणी कानावर घातली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। पीडित कुटुंबाचे जे प्रकार झाला आहे ते त्यांच्या पण कानावर गेलेलं आहे। ज्यावेळेस मी फोन लावला त्यावेळेस CM साहेबांना त्याच्यात SIT नेमली असं या ठिकाणी सांगितलं। मी CM साहेबाला एवढी विनंती केली, SIT नेमली, संबंधित अधिकारी तो निलंबित करण्यात आला आहे। परंतु ज्यावेळेस ह्या मुलीला जो काही अत्याचार अन्याय होत होता ती सतत वरिष्ठाला लेखी त्या ठिकाणी तक्रार करून कळत होती। वरिष्ठ अधिकारीसुद्धा ह्या घटनेला तेवढे जिम्मेदार आहे, जेणेकरून त्यांनी त्या ज्यावेळेस जर पाठीशी घातलं नसतं तर ही घटना कदाचित टळली असती अशी मी त्यांना विनंती केली। त्यांनी मला सांगितले की संबंधितासुद्धा त्या ठिकाणी चौकशी होईल आणि सगळ्याला त्या ठिकाणी आरोपी म्हणून या ठिकाणी सहआरोपी म्हणून केले जाईल। पीडित कुटुंबाला काय आश्वासन दिलं, त्यांचं म्हणणं काय मुख्यमंत्र्यांना सांगितलं? मी पीडित कुटुंबाचं एवढंच म्हणणं आहे की आमच्या झालेल्या ह्या ज्या घटनेबद्दल ह्याच्या सर्वशी असणारे जिम्मेदार जे कोणी अधिकारी आहेत ते तर ऑलरेडी सस्पेंड त्यांनी त्या ठिकाणी केलेले आहेत, परंतु त्याच्या पाठीमागं जे काही त्यांना म्हणजे सपोर्ट करणार आहेत किंवा पाठीशी घालणार आहेत त्या संदर्भात बी तिथं वाचा फुटावा अशी मी त्या ठिकाणी त्यांची मागणी होती। तेच पण CM साहेबाच्या त्या ठिकाणी कानावर घातली।